आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच एक मोठी मात्र दुर्दैवी बातमी। मध्य रेल्वेवर मोठा अपघात झाला। लोकलमधून 14 प्रवासी पडले, यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मृत प्रवासी कसारा CSMT लोकलमधील होते। दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली। लोकलमधून पडून 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सकाळी गर्दीच्या वेळेस ही घटना घडली आहे। एकूण 14 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 5 जण मृत पावले आहेत। 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होतात, ते दरवाजात लटकलेले लोक होते, ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडली। बॉम्बे का लोकल ट्रेन का जो प्रॉब्लम है ये रेलवे के संज्ञान में है, रेलवे इस पर कार्य कर रहा है, लेकिन जो प्रॉब्लम है और जो समय है उसमें थोड़ा ज़्यादा लग रहा है, ये मैं मानता हूँ। यात्रियों को भी समझाने का प्रयास करते हैं, इस तरह से जान जोखिम में डाल करके न चलें। ट्रेनें बढ़ाई जा रही हैं और ये भी प्रयास किया जा रहा है कि आने वाले समय में, जैसा मंत्री महोदय ने कहा है कि ये सारे दरवाजे बंद करने वाले ट्रेनें चलेंगी। सर, समय लगेगा। कितने लोगों की मौत हुई है, इसमें कितने लोग घायल? अभी चार के बारे में पता चला है, 4 की मौत हो गई है। गजबजलेली नाही, प्रचंड गर्दी आणि त्या प्रचंड गर्दीमध्ये त्यांच्या लागणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत, या लोकल सुविधा आहेत त्या मिळत नाही। त्या फेऱ्या वाढवल्या पाहिजे, त्यासाठी टायमिंग बदलले पाहिजे, त्याच्यासाठी रेल्वे पुरवल्या पाहिजे, म्हणजे डबेचं 12 डबे ते 15 डबे 14 डबे वाढवले पाहिजे। याच्यामध्ये आतापर्यंत 14 लोक जे एफेक्टेड आहेत, याच्यामधले 4 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बाकीचे लोक हॉस्पिटलला आहेत। यांच्यावरती औषध उपचार चालू आहे। त्याच्यामध्ये 2 जण ज्युपिटर हॉस्पिटलला आहेत आणि शासनाने या संदर्भातली गंभीर दखल घेऊन टेक्निकल स्नॅगमुळे झाले की या गोष्टीची घटना कशामुळे घडली याची माहिती घेतली जाते। मी तुम्हाला पुन्हा सांगतो की रेल्वेची परिस्थिती खूप वाईट आहे। आपल्या मुंबई रेल्वेकडनं फक्त पैसे जमा करायचे काम केलं जातं, त्याच्या व्यतिरिक्त लोकांना काही सुविधा दिली जात नाही आणि मग अशा घटना घडतात आणि अनेक लोकांना जीव द्यावे लागतात। आज एवढी मोठी घटना घडली आहे म्हणून तुम्ही सगळे आलात, नाहीतर रोज 1-2 लोक रेल्वेमध्ये पडून त्यांचा मृत्यू होत असतो। तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की रोज कोणाच्या ना कोणाच्या घरामध्ये अशी घटना घडते, त्यांच्या घरातला माणूस जातो आणि याला जबाबदार रेल्वे आहे। पण लोकांचा नाईलाज आहे, त्यांना रोज कामाला मुंबईला यावं लागतं, नाही तर घर चालणार नाही आणि त्यांच्या त्याच कमजोरीचा फायदा रेल्वे प्रशासन घेते। हे कुठे जाणार, हे रेल्वेला येणारच आहे। पीक आवर्स में जो कुछ ट्रेन थे हमारे, उसको एसी में आपने कर दिया। या मेरी तो सीधा अपील है, या तो आप सभी लोकल को एसी कर दो या तो आप एसी को बंद कर दो। द रीजन इज, इसमें जो फर्स्ट क्लास वाला भी मर रहा है, एसी वाला भी मर रहा है, सबकी जो है प्रॉब्लम है। और सबसे ज्यादा जो कॉमन पीपल है, जो कॉमन पीपल सफरिंग जिसको बोलते हैं, वो यही है, क्योंकि 80% जो ट्रैवलर्स हैं वो कॉमन है। 20% के लिए आप 80% लोगों को प्रॉब्लम में डाल रहे हो। तो आप या तो पूरा सारा ट्रेन को जो है एसी कर दो और नॉर्मल फेयर मिनिमल फेयर कर दो, या तो आप ये कर दो, ये अपघात होने से बच जाएगा। तर हा अपघात नेमका कसा घडलाय त्यावर एक नजर टाकूया। मध्य रेल्वेच्या कसारा CSMT जलद रेल्वे मार्गावर हा अपघात झाला। दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान दुर्घटना घडली। सकाळी 9:30 वाजता ही दुर्घटना घडली। एक लोकल कसाऱ्याहून CSMT कडे तर दुसरी लोकल CSMT कडून कल्याणकडे जात होती। दोन्ही लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला। दोन्ही लोकलच्या दरवाजात उभे असलेले प्रवासी हे खाली पडले। एकूण 14 जण होते ते खाली पडले। बॅगांची गुंतागुंत झाल्यानं प्रवासी पडल्याची शक्यता आहे, तसा अंदाज वर्तवला जातोय। तर मुंब्रा दिवा अपघातानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली आहे। 2 रेल्वे ट्रॅक मधील अंतराचं मोजमाप हे सुरू केलेलं आहे। रेल्वेच्या विशेष टीमनं हे अंतर मोजलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आधी अपघात झाला, त्यानंतर आता रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे। 2 रेल्वे ट्रॅक मधील अंतर हे रेल्वे प्रशासनाकडून मोजण्यात आलंय। तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय ते पाहूयात। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी पडले, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय।
झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे, असंही फडणवीसांनी म्हटलंय। एक्स पोस्ट करत त्यांनी भावना व्यक्त केल्यात। मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट केली आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असंही म्हटलंय। जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, उपचार सुरू आहेत, असं एक्स पोस्ट देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे। जखमींना लवकर आराम मिळावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत श्रद्धांजली वाहिली आहे। ही घटना नेमकी कशामुळे घडली याची चौकशी रेल्वे विभागानं सुरू केली आहे आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असं फडणवीसांनी म्हटलंय।